विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू. सोलापुरातील घटना. विजेचा शॉक लागून एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापुरात घडली आहे, अशी माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. शैलेश धर्मांना मानेवर, वय वर्ष 21, राहणार महाराणा प्रताप झोपडपट्टी, हुच्चेश्वर नगर, नई जिंदगी रोड, कुमटा नाका, सोलापूर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत सिव्हिल चौकी पोलीस या ठिकाणी झालेल्या नोंदीनुसार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील मंगळगिरी कंपाऊंडच्या जवळील बेजवडी दवाखान्याच्या कंपाऊंडच्या भिंतीवर उभा राहून झाडाची फांदी ओढत असताना तोल जाऊन खाली पडल्याने त्यास डोकीस मुक्का मार लागल्याने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मामा विजय कांबळे यांनी दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला, अशी नोंद सिव्हिल चौकी पोलीस ठाण्यात झाली आहे. आता मात्र या सर्व घटनेवर नातेवाईकांनी संशय व्यक्त करत त्यास विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय असं नातेवाईकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. पहा. माझा पुतणा चुलत भावाचा मुलगा आहे शैलेश धर्मांना मनीनवरू. हा मुलगा डॉक्टर बागेवाडी सरच्या घरापाशी काम करत होता, घरात काम करत होता. तर काल MSBचे लोक येऊन ते झाडावर तोडले होते. ते कचरा काढण्यासाठी डॉक्टर सरांनी त्यांना सांगितले. तिथंही करंट असून सुद्धा तिने कसं का सांगितलं ते मला समजलं नाही. तो मुलगा ते काम करताना शॉक लागून मेला आणि तो जागेवरच मेला आहे. आणि सकाळी ते घटना घडली काही 10-11च्या दरम्यान घडली आणि तिने आम्हाला सांगतात निरोप 2:30 वाजता. कुठं घडलं आहे? डॉक्टरांच्या घरात, तिथं महावीर चौक, तिथं घरात बंगलामध्ये काम करताना घडले. म्हणजे तिथं डॉक्टरांपाशी ते कामाला होते का? ते हां, पार्ट टाईम कामाला जात होते. हां, तिने कॉलेज करत होता, करत पार्ट टाईम त्या अवस्थेमध्ये काम करत होता. मच्छिंद्र लोकेकर मोची समाजातला, बहुजन समाजातला कार्यकर्ता आहे. आमच्या मागासवर्गीय समाजामधला अतिशय गरीब, कष्ट करून खाणारा शैलेश मणेनोरू हा आमचा मोची समाजाचा एक युवक. गरीब परिस्थिती असल्यामुळं त्याने कॉलेज करून बंगल्यामध्ये झाडं तोडायचं, संडास साफसफाई काय असेल ते साफसफाईच्या माध्यमातून जगण्याचं हातोकाठ कष्ट करून त्यांनी विकासनगर या ठिकाणी प्रशांत बागेवाडीकर यांच्याकडे देखील कामाला होता. हे प्रशांत बागेवाडीकर हे सोलापूरमधले नावाजलेली हस्ती असून त्यांच्या फॅक्टरीमध्ये, घरामध्ये सगळं साफसफाईचं काम सातत्याने त्यांचे वडील त्यांनी करत होते. कालच MSCBच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे MSCBचं काम अर्धवट झालं होतं आणि सकाळी त्यांनी त्या पोराला कामाला घेऊन गेले आपले कर्मचारी पाठवून. आणि त्यांना त्या प्रशांत बागेवाडीकर सरांना माहीत होतं की बाबा तिथं अर्धवट काम झालेलं आहे. MSCBचे जे तारा होते ते तारा तसेच होते आणि ह्या मुलाला आल्याबरोबर त्या जे तार होती त्या ठिकाणी पडलेली त्याला निष्काळजीपणा करून डॉक्टरांनी ते काढायला सांगितलं. आणि त्या पाप बिचाऱ्याला, त्या मजूरला, त्या विद्यार्थ्याला, त्या गरीब पोराला काही माहीत नव्हतं. आणि सकाळी त्या वॉचमॅनला लागलं होतं करंट, पण त्यांनी कुणालाही सांगितलं नाही. डॉक्टर साहेबांना ते माहीत असताना देखील एखादा मागासवर्गीय गरीब, अतिशय गरीब मुलगा करून खाणारा त्या MSCBच्या ह्याला बळी पडलेला आहे. संबंधित MSCBचे जे अधिकारी आहेत संबंधित त्यांच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा आणि आम्ही हे संबंधित जे घडवून आणलंय की प्रशांत बागेवाडीकर हे डॉक्टर नावाजलेले असून सोलापूरमध्ये यांच्यावर आणि MSCBवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मी चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. आणि आम्ही उद्या समाजाची बैठक घेऊन संबंधित याला कसं न्याय मिळायला पाहिजे अशा माध्यमातून आमच्या पूर्ण समाजाचे लोक आणून ही जी बॉडी आहे आम्ही प्रशांत बागेवाडीकर यांच्या दारामध्ये ठेवणार. संबंधित सगळी जबाबदारी ते MSCB आणि प्रशांत बागेवाडीकर यांच्यावर राहील. याच्यातनं काय जो अनुचित प्रकार झाला, ही जी घटना घडलेली आहे ही अन्यायकारक आहे. त्या अन्यायकारक कुटुंबाला या न्याय मिळाला पाहिजे अशी आमचं पूर्ण बहुजन समाजाची मागणी आहे. आणि उद्या आम्ही ते डॉक्टर साहेब जर आमच्या मुलाचं जर दखल घेतलं नाही, त्याचा व्यवस्थित जर न्याय निवाडा नाही झालं तर उद्या आम्ही इथं 10-11च्या समाजाची तातडीची बैठक घेऊन ही बॉडी त्यांच्या दारामध्ये घेऊन ठेवणार आहे.